तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं. आपल्या मनासारखी वास्तू देणारं विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्लॉट्स, फ्लॅट्स, बंगलो, रो हाऊसेस, शॉप्स. अमय मुंदडा. मोबाईल नंबर 8600505545 आणि शुभम मुंदडा. मोबाईल नंबर 8809062929. ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा. सोबत शेअर करायला विसरू नका. प्रताप हायस्कूल अमळनेर येथील माजी मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांनी शासकीय सेवेत कार्यरत असताना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयात कलम 156(3) अन्वये अर्ज सादर केलेला होता. त्यावर अंतिम सुनावणी होऊन योगेश पवार, राहणार पैलाड, अमळनेर यांनी सदर तक्रारीसोबत जे काही आवश्यक असे कायदेशीर पुरावे होते ते सदर तक्रारीसोबत दाखल असल्यामुळे अमळनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन आरोपींविरुद्ध अमळनेर येथील पोलिसांकडे गुन्हे दाखल करून तपासाचे आदेश पारित केलेले आहेत. कलम 420, 465, 466, 467, 468 व 471 अन्वये फौजदारी खटला दाखल करण्यात आलाय. सदर निर्णयाने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत ॲडव्होकेट अमोल साळोक यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट गणेश सोनवणे जळगाव व ॲडव्होकेट किशोर पाटील अमळनेर यांनी काम पाहिले. सदरचे प्रकरण हे आमचे पक्षकार प्रहार अपंग क्रांती संस्था या संस्थेचे अमळनेर येथील तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे एका व्यक्तीने तक्रार केली असल्यामुळे त्यांनी आरोपी नामे प्रमोदिनी बळीराम पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यासाठी अमळनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केले होते. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे आमचे पक्षकार यांनी 156(3) खाली आदेश पारित होऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासंदर्भात अर्ज सादर केला. तो अर्ज सादर करीत असताना त्यामध्ये आवश्यक ते पुरावे असल्यामुळे न्यायालयाने दखल घेऊन भादवी कलम 420, 465, 467 व 471 अन्वये गुन्ह्याची दखल घेऊन पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पारित केले. यामध्ये आरोपी यांनी ते स्वतः अपंग आहेत असे भासवून किंवा अपंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केलेली असल्यामुळे आणि खोट्या स्वरूपाचा पुरावा तयार केला असल्यामुळे त्या खोट्या माहितीतून त्या शासनाचा पैशांचा अपहार करीत आहेत या संदर्भातली ही तक्रार होती. त्या तक्रारीची दखल अमळनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांनी घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पारित केले आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.